संस्कृती. संस्कृती या शब्दाचा अर्थ आपल्या संपूर्ण देशामध्ये जे हे सगळे आपले सांस्कृतिक धागे आहेत ते सांभाळले पाहिजेत. कसे सांभाळायचे सांगतो आपल्याला, की एकच उत्सव वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करायची आपल्या देशात पद्धत आहे, की किंवा त्या त्या उत्सवाला वेगवेगळी नावं पण आहेत. काही वेळेला त्या सांस्कृतिक आचारांमध्ये सुद्धा खूप फरक आहे. त्यातल्या वेशांमध्ये फरक आहे. भेद कितीही असोत, त्यातली मूलभूत कल्पना, संकल्पना ही एक आहे. तेव्हा आपले जे सांस्कृतिक उत्सव आहेत, की आता तुम्हाला माहिती आहे की आपण पाडवा पहाट अनेक ठिकाणी आता दिन म्हणून तो साजरा करतो. तर चैत्राच्या पाडव्याचं म्हणजे आता नवीन वर्ष सुरू झालंय. म्हणून जर एखादी यात्रा काढली, एखादी मिरवणूक काढली, की आपल्याला माहिती आहे अनेक पेपर्स, अनेक वृत्तपत्र वाहिन्या, अनेक टीव्हीवरचे सगळे ठणाणा ओरडायला सुरुवात करतात. काय चाललंय हे? काय वेडेपणा चाललाय? वगैरे, 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 वगैरे. आणि 31 डिसेंबर मात्र साजरा झाला, की सगळेजण त्याच्या पार्ट्यांची दृश्य दाखवत बसतात. तर सांस्कृतिक जीवन या शब्दाचा अर्थ हा, की आपल्यामध्ये आलेलं हे जे परकीय सांस्कृतिक जीवन आहे, ते यथाशक्ती थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे. हॅपी न्यू इयर आपण नाही 1 जानेवारीला करायचं. आग्रहपूर्वक नाही करायचं. आपल्या कोणी मित्रांनी केलं तर त्यांना सांगायचं. हे हॅपी न्यू इयर असेल, हे तर सगळं पाश्चात्य देशांचं हॅपी न्यू इयर आहे. आपलं हॅपी न्यू इयर हे पाडव्याला सुरू होतं. पाडव्यालाच आणि हॅपी न्यू इयर असा शब्द का वापरायचा? नववर्ष शुभेच्छा, नववर्ष शुभचिंतन हे का नाही वापरू शकत आपण? मला सांगा, इतर माणसं असं कधी वापरतात का? आता शुभचिंतन, शुभेच्छा हा शब्द आपण वापरतो. आपण वापरतो. पण ख्रिश्चन माणसं कधी एकमेकांना ते त्यांची भाषा सांभाळतात. हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस. कोण लिहितं? ईद मुबारक हाच शब्द येतो. मग बाकीच्या सगळ्यांनी आपापल्या लुंग्या सांभाळायच्या आणि आम्ही आमच्या कमरेचं सगळं सोडून नागडं नाचायचं. हा कुठला धंदा आहे? की मी कशासाठी दुसऱ्याचे कपडे वापरू हे? नाही. मी माझ्या दिवाळीचा असेल, तर दिवाळी, दीपावली शुभचिंतन. हॅपी कसली डोंबल्याची दिवाळी? सांस्कृतिक सुद्धा हे आक्रमण आहे आपल्यावरच. हॅपी नागपंचमी. नागपंचमीला कसलं डोंबल्याचं हॅपी काय? हॅपी म्हणजे काय? आम्ही काय नाग आहोत का काय? हॅपी काय नागपंचमी? हॅपी बैलपोळा. म्हणजे हे गाढवपणाचे कळस आहेत कित्येक ठिकाणी. आपण त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. नुसतं हसून नाही चालणार आता, की बैलपोळ्याच्या मला शुभेच्छा तुम्ही का दिल्यात? की 2 प्रकाराने शुभेच्छा असू शकतात. एक तुम्ही बैल असाल किंवा मला बैल समजत असाल. तर बैलपोळ्याचं शुभचिंतन असण्यापेक्षा त्या कृषी क्षेत्रावरती आपण त्या दिवसाच्या निमित्तानं अनेक गोशाळांना भेट देऊया ना. याचं नुसतं हॅपी गोशाळी करण्यापेक्षा. नागपंचमीच्या निमित्तानं आपण जे नागमित्र आहेत, यांची आपण व्याख्यान ऐकूया, यांचे परिचय करून घेऊया. त्या नागाशी आपली थोडी मैत्री करण्याचा प्रयत्न करूया. तो सृष्टीला आवश्यक असलेला प्राणी असल्यामुळे त्याला मारायचं नाही, त्याला सांभाळायचंच आहे. तो काही फार घातक नव्हे. पण याचा परिचय आपल्याला करून घेणं, नागाच्या भीतीचा सण आहे तो. नागपंचमी सणाची सांस्कृतिक व्याख्या काय आहे? नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने कालिया नागावर विजय मिळवलाय आणि आम्ही नागपंचमी साजरी करतोय, नागाने मला चावू नये म्हणून मी त्याला दूध कसं दिलं याच्यासाठी. हे जे सांस्कृतिक चुकीचं आक्रमण होतं. दिवाळी का साजरी करायची आहे? गुढीपाडवा कसा आहे? नवरात्र कसं आहे? त्याच्यामध्ये गणपतीमध्ये नृत्य करणं काही वाईट नाही. नवरात्रीमध्ये सुद्धा गरबा नृत्य आहे. आपल्या होळीमध्ये सुद्धा आपलं नृत्य आहे. वाद्यवादन आहे, नृत्य आहे, ढोल ताशा आहे, लेझिम आहे. हे सगळे आपले सांस्कृतिक धागे जे आहेत, याच्यात वाईट काहीच नाही. पण हे सांस्कृतिक धागेच जपले पाहिजे. संस्कृती जपणं म्हणजे काय? तर हे जर गणपती उत्सवात असेल, तर ते ढोल लेझिम असेल. त्याच्यावर नृत्य होईल. उगा तुम्ही काहीतरी डिस्को लावणार आणि कुठलं तरी त्याच्यावरती भयानक मायकल जॅक्सन नाचतोय तसं गणपती समोर नाचायला आपण सुरुवात करणार. आखिया मिलाऊ कभी आखिया चोराऊ क्या तूने किया जादू.
आणि आपल्या नवरात्राच्या उत्सवामध्ये काय पागल झालो या आणि लगीन ठरलं या आणि येडं म्हणतं या, हे असले काहीतरी पागलासारखे उद्योग. मला खरंच काही वेळेला इतकं वाईट वाटतं खरं सांगू, की हिंदी सिनेमातली गाणी मुसलमान पण ऐकतात, पण ते कधी ईदच्या दिवशी ती गाणी लावत नाहीत आपल्या घरात. सिनेमातली गाणी ख्रिश्चन पण ऐकतात कधी, पण चर्चमध्ये ती कधी लावत नाहीत. तर आपल्याच देवळामध्ये किंवा देवस्थानच्या उत्सवामध्ये येडं लागलं र येडं लागलं, ते झिंगाट झालं आणि ते फायर फसाय, हे गणपती समोर का? दिल तो पागल है, दिल दीवाना है, अब मैं बेहोश हूँ. हे सगळे विषय, सांस्कृतिक आक्रमण आपण बाजूला केली पाहिजेत. सांस्कृतिक उत्सव हे आपल्या संस्कृतीला, आपल्या सभ्यतेला धरून असले पाहिजेत. त्यावेळेला आपला सांस्कृतिक वेश आपण परिधान केला पाहिजे. शक्य असेल तर जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा सांस्कृतिक वेशामध्ये आपण आपल्या सगळ्या या सण उत्सवांना सांभाळलं पाहिजे. नवरात्रामध्ये देवीचं गुणगान तर झालं पाहिजे. देवी सोडून सगळं आहे. गणपती उत्सवात तुम्ही अनेकांना विचारा, अनेक उत्सवाच्या कार्यकर्त्यांना गणपतीची आरती सुद्धा येत नाही. आरतीची कॅसेट बसतात येडे. मग गणपती उत्सवात मला जर गणपतीची त्यामध्ये ती सांभाळायची असते. कारण अशा सांस्कृतिक उत्सवातच दुसऱ्या गोष्टी शिरतात आणि राष्ट्रभावना संपते. राष्ट्रभावना संपते. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आपल्याला. आपल्या युवकांना, बऱ्याच लोकांना आठवणार नाही, पण मधल्या काळात फार भयानक गोष्ट झाली होती. गोष्ट अशी झाली होती, की आपण गणपती उत्सवामध्ये पुणे उत्सव म्हणून घेतला जातो आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये असतात. तर मधल्या काळात एक सांस्कृतिक कार्यक्रम असाच, पुण्यातलं जे सगळ्यात मोठं कलादालन आहे, गणेश कला क्रीडा मंडळ म्हणजे नेहरू स्टेडियमच्या इथे, जिथे 3,000-4,000, 5,000 प्रेक्षक मावू शकतात, त्या ठिकाणी करायचं ठरलं. आणि दुर्दैव लक्षात घ्या, मुद्दाम ऐका, तिथे कव्वालीचा कार्यक्रम ठेवला आणि त्या मुशायऱ्याच्या कव्वालीतल्या लोकांनी आग्रह असा धरला, की या स्टेजवर ही जी फुलांची आरास गणपतीची केली आहे, तो गणपती स्टेजवरनं काढा, त्याशिवाय आम्ही कार्यक्रम नाही करणार. अशा वेळेला खरं गणपती भक्तांनी काय करायला पाहिजे होतं मला सांगा? अडकन निर्णय घ्यायला पाहिजे होता. खड्ड्यात गेला तुमचा कार्यक्रम नाही केला स्टेज त्यांनी ऐका, काय दुर्दैव आहे पुण्याचं. ती गणपतीची हारास हटवली तिथून. का तर मुशायरा व्हायला पाहिजे म्हणून. पण कल्पना करा, काय चित्तवृत्ती प्रक्षोभित होता अशा वेळेला. आणि इथपर्यंत आमचे हे शासकीय अधिकारी, नेते का गेले? कारण उत्सवामध्ये सांस्कृतिक वातावरण ठेवूनच उत्सव केले पाहिजेत, हा आग्रह ना त्यांच्या आईबापांनी धरला, ना त्यांच्या मित्रांनी केला, ना त्यांच्या शिक्षकांनी केला, ना त्यांच्या नेत्यांनी केला. तेव्हा अनेक लोकांनी जेव्हा आपलं सांस्कृतिक वातावरणच बिघडवायचा प्रयत्न केला किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यातून हे सगळे प्रकार निर्माण होतात. पुन्हा एकदा परत तोच विषय आहे. तुमच्यापैकी अनेक जण जर असे छान शाळांचे मुख्याध्यापक झाले, कोणी कॉलेजचे प्राचार्य झाले, तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये, तुम्ही तुमच्या शाळांमध्ये 10,000 हजार विद्यार्थ्यांसमोर हे सांस्कृतिक जीवन उभं करू शकता, की छान गणपती उत्सव कसा असतो आपण सिद्ध करून दाखवू. छान नवरात्र कसं असतं आपण सिद्ध करून दाखवू. अरे पोरींबरोबर नाचायला मिळतं, पोरांबरोबर नाचायला मिळतं, कुठल्या तरी नट्या बघायला मिळतात, म्हणून जर गोकुळाष्टमी आणि दही हंड्या व्हायला लागल्या, संस्कृती कुठे राहील? सांस्कृतिक जीवन कुठे? संस्कृती या शब्दाचा अर्थच सम्यक कृती, संस्कार असलेली कृती. अशी जी कृती सगळ्या उत्सवांमध्ये केली पाहिजे. त्याच्यात वाईट कृती होते म्हणून उत्सव बंद करा, हा त्याच्यावरचा मार्ग नाही. उत्सव शुद्ध करण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आणि आग्रहपूर्वक हे उत्सव उत्तम तऱ्हेनं साजरे केले पाहिजे. बस आता शेवटच्या प्राणाबद्दल बोलतो आणि म्हणजे आपलं चिंतन असं पूर्ण होईल, की राष्ट्र निर्माण करण्यासाठी किंवा राष्ट्र चांगलं राहण्यासाठी आम्हा युवकांची काय जबाबदारी आहे? युवक म्हणजे तूर्त जे जे काम करायला उभे आहेत त्या सगळ्यांना मी युवकच म्हणतो. कोणी असं मानू नये, की मी आता 60 वर्षाचा आहे, मी काय करू शकतो? पण त्याला जर करायची इच्छा असेल,
त्याला जर प्रचार करायची इच्छा असेल, भाषेचा प्रचार करायची इच्छा असेल, स्वच्छतेचा प्रचार करायची इच्छा असेल, संस्काराचा प्रचार करायची इच्छा असेल, इतिहासाचा प्रचार करायची इच्छा असेल, अभ्यास करायची इच्छा आहे, मला 10 ठिकाणी जायची, शरीराची धारणा आहे, तर हे सगळे तूर्त आत्ता युवकच आहेत. अशा अनेक युवकांना आपण शोधूया, आपण कामाला लावूया आपल्या बरोबरीनं. आपल्याला माहिती आहे, शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची पहिली लढाई केली, शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेचं प्रतिज्ञा घेतली त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी. 1 वर्षातच पहिली लढाई आली, 2-3 वर्षात. म्हणजे तेव्हा शिवाजी महाराज हे 18 वर्षाचे असतील. आणि त्यावेळेला त्यांचे सेनापती म्हणून लढायला जाणारे पासलकर, बाजी पासलकर, ते 65 वर्षाचे होते. आणि 65 वर्षाचे बाजी शिवाजी राजांना मुजरा करून निघाले. तेव्हा राजे म्हणाले, बाजी अहो आम्ही तरुण होतो, आम्ही युद्धाला जातो पुढे. हा 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 स्वराज्यासाठी तलवार घेऊन जे लढायला उभं ते तरुणच. अरे आम्ही तरुण, किमान संसार करून जरी पुढे गेलेले तरुण आहोत. तुमचे अजून सगळे परपंच व्हायचे तर हा तिथं बघतो लेकाचा शत्रू काय करतो ते. म्हणजे शिवाजी महाराजांनी असं नाही कधी केलं. ते आता 60च्या पुढे गेलेत आपले आजोबा पासलकर. आता त्यांना कुठं सांगायचं. आणि मग जाऊ दे, त्यांना आपण आपल्या ग्रुपमध्ये नकोच घेऊया. त्यांची ताकद आहे का, त्यांची इच्छा आहे का, बस तुम्ही आमच्यात सामील व्हा, आपण मोठं काम करू सगळेजण एकत्र म्हणून. आणि होतं बरं कार्य, होतं कार्य. आणि उलट त्यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा खूप फायदाही होतो. तर अशा अनेक कार्य करणाऱ्या अनेकांना हाताशी घेऊन आपल्याला भाषा सांभाळता येईल, इतिहास सांभाळता येईल आणि अनेक मंगलमय उपक्रम करता येतील. तर पुढचा एक शेवटचा जो विषय सांगायचा होता, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तर जर काही चुकीचं आपल्यामध्ये शिरत असेल तर त्या चुका सुधारण्यासाठी सुद्धा खूप मोठं चांगलं अभियान करता येईल. आपलं तर सुधारता येईलच. आता आतापर्यंत आपण सगळं सामाजिक बघत होतो. आता शेवटचा प्राणी आहे तो थोडा वैयक्तिक आहे आणि तो म्हणजे आपला धर्माचार. राष्ट्राचा एक प्राण महत्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या राष्ट्राचा धर्म. धर्म या शब्दामध्ये दोन्ही गोष्टी येतात, एक उपासना पद्धती आणि दुसरं त्याच्याबरोबर आपण जे कर्तव्य धर्म सांगितले ते सगळे. की राजा म्हटल्यानंतर त्याचं कर्तव्य काय आहे, राजा म्हटला की त्याचं कर्तव्य लोकांची सेवा अशी आहे, शिक्षक म्हटला की त्याचं कर्तव्य काय आहे, एखादा व्यावसायिक म्हटला तर त्याचं कर्तव्य काय आहे. आणि संतांनी या कर्तव्याची आठवण करून दिली आहे की पैसे तुला मिळवायला कोणी नाही म्हटलेलं नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. संतांनी पैसे मिळवायला शिकवलेत, कुणी गरीब राहायला शिकवलेलं नाही, कुणी भिका मागायला शिकवलेलं नाहीये. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, यत्न तो देव मानावा. अगदी अगदी. येथून वाढला धर्मू रमा धर्म समागमू. रमा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी पाहिजे फक्त ती धर्मानी असलेली पाहिजे, नीती नियमानी असलेली पाहिजे, नीती नियमाने बांधलेली पाहिजे, याबद्दल संशयच नाही. तर कर्तव्य धर्म म्हणून जे आहेत, शिक्षक म्हणून माझा धर्म काय, पुत्र म्हणून माझा धर्म काय, शेतकरी म्हणून माझा धर्म काय, नेता म्हणून माझा धर्म काय, हे जे माझ्या संस्काराने सांगितले ते धर्म पाळणं हा एक धर्माचा. आणि अजून एक महत्वाचा धर्माचार. मला सांगा, आपल्या आज आपण सज्जनगडाचे किंवा समर्थांच्या या सगळ्या घटनांमध्ये सहभागी आहोत म्हणून आपण काही प्रमाणात तरी उपासनेत आहोत. पण तुम्हाला दिसेल, तुमचं नेटवर्क खूप मोठं आहे माझ्यापेक्षा, की लक्षावधी आपले मित्र असे आहेत की जे समाजकार्यात आहेत पण उपासनेत अजिबात नाही. आपले अनेक मित्र आपल्याला असे दिसतील की जे वनीकरणाच्या कामामध्ये येतील, अमुक कामामध्ये येतील, तमुक कामामध्ये येतील, पण आपण सगळे एकत्र मिळून एकादशीच्या दिवशी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी एक हरिपाठ म्हणूया, नाही येत सगळे. किंवा आपला स्वतःचा सुद्धा, स्वतःकडे आपण जर पाहिलं तर एखादी माळ का होईना आपण नामजप करतो का? आणि तो नामजप किंवा आपल्या घरातली पूजा करताना आपण आपल्या धर्मानी सांगितलेले नियम पाळतो का? पूजा करायला बसायचं असेल, रोज काही प्रत्येक युवकाला पूजा जमेल असं नाही, आपल्या घरातले पालकच पूजा करत असतात, पण समजा आठवड्यातनं एकदा का होईना आपण होऊन सांगितलं पाहिजे, बाबा आई आज मी पूजा करणार आहे. किंवा महिन्यातनं एक जे वेळ मिळेल, काही विद्यार्थी दूर राहत असतील, आई वडिलांना सोडून शिक्षणासाठी दूर राहत असतील, त्यांच्या हॉस्टेलवर जाऊन बघा ना.
देवघर आहे का? बाकी 50 गोष्टी आहेत हो तिथे. का नाही? तिथे एखादी देवाची तसबीर असणं, त्याला मी रोज उदबत्ती दाखवणं, उगाच प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीची टिंगल करून नाही भागत. लक्षात घ्या, आज अमेरिकेमध्ये नव्हे तर 90 देशामध्ये पसरलेले भारतीय, त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांच्या नोकऱ्या वेगळ्या आहेत, पण कोणत्या गोष्टीमुळे ते भारताशी जखडलेले आहेत? तर ते भारताची उपासना पद्धती पाळतात. ते देवाची पंचोपचार पूजा करतात. ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असोत, की देवाची मूर्ती असणार आहे, त्या मूर्तीला स्नान करायचं आहे. ते स्नान म्हणजे घे मेल्या पाणी तुझ्या बोटल्यावर असं नाही न, तर आपल्या यथा देहे तथा देवे, तितक्या निर्मळपणे त्याला स्नान करायचं आहे, त्याला पुसायचं आहे, त्याला जागेवर ठेवायचं आहे, त्याला उत्तम वस्त्र द्यायचं आहे, त्याला तिलक करायचं आहे, त्याला उत्तम नैवेद्य दाखवायचं आहे, छान फुलं त्याला व्हायची आहेत, त्याला धूप आरती, ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, याच पद्धतीनं अमेरिकेतलाही भारतीय काम करतो, इंग्लंड मधला करतो, फ्रान्स मधला करतो, आफ्रिकेतला करतो. आणि मग आफ्रिकेतल्या लोकांना कळतं, अरे ही माणसं भारतीय आहेत बरं का. म्हणजे हा माणूस भारतीय आहे हे कशा कशावरनं ठरतं? तो अधूनमधून का होईना भारतीय भाषा बोलतो हो, म्हणून कळतं. त्याला भारताच्या देशाच्या सीमांची काळजी असते, म्हणून कळतं. तसंच त्याला भारताचा इतिहास चांगला माहिती असतो आणि त्याचा तो अभिमान बाळगतो, म्हणून कळतं की हा भारतीय आहे. भारताचे सांस्कृतिक उत्सव तो यथाशक्ती आपापल्या घरामध्ये साजरे करतो, म्हणून कळतं आफ्रिकेत हा भारतीय आहे. आणि 5वं, तो भारताच्या पद्धतीची उपासना करतो. गणपती समोर हात जोडून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. तुम्ही जगातल्या तुमच्या नशिबात तुम्हाला जर मिळालं, तर कोणत्याही विमानतळावर जर असलात आणि समजा विमानाला यायला वेळ आहे, अशा वेळेला साधारणतः आपली नजर फिरली की आपल्याला कळतं की कोण भारतीय मनुष्य आहेत, कोण पाश्चात्य आहेत. तर अशी सारी नजर फिरवली आणि त्याच्याशी संवाद करायचा असेल, अशा वेळेला आपण जर पटकन हात जोडले, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, तर शेजारी बसलेला कुठल्याही देशातला भारतीय पटकन सांगतो, निर्विघ्नम कुर्मे देव, बरं का ह्याच्या पुढे. म्हणजे 90 देशात आहेत, पण ह्याच्या पुढे काय? हे संस्कारामध्ये धर्माच्या आचारात बांधलेलं आहे. धर्माचाराने आपण बांधलेला असतो. तिलक मस्तकाला किंवा अष्टगंध असणं, माळे घेऊन एखादा का होईना जप करणं, जप करण्यासाठी खाली चटई घेणं किंवा पाठ घेणं, असं बसणं. जपाला बसलेला असताना हातपाय धुवून त्याच्या ठिकाणी बसणं. आपल्या स्वच्छतेच्या नियमांची आतापर्यंत ही मोठी टिंगली केली. आता रोगाणूने घाबरवल्यावर सगळे स्वच्छता सांभाळतायत का नाही? लक्षात घेण्यासारखा विषय असा आहे, की आपले धर्माचारामध्ये थोडी आपली पण उपासना असली पाहिजे बरं का. आपली ही नामाची उपासना असली पाहिजे. थोडी तरी जप करण्याची. जप कोणाचा करता हे फार महत्वाचं नाहीये. तुम्ही गणपतीचा करताय का रामाचा करताय, आपल्या कुलपरंपरेने जी आपली उपासना चालली आली असेल किंवा कोणाला कोणी दीक्षा काही घेतली असेल, तर तो जो जप असेल, तो एकतांतेनं, एकाग्रतेनं पूजा करताना मी मोबाईल नाही बघायचा. नाही बघायचा म्हणजे नाही बघायचा. मी जर पूजा करताना मोबाईल अटेंड केला, तर मी देवालाच सांगतो, की मला मोबाईल जास्त महत्वाचा आहे, त्याच्यावरचा पाहुणा महत्वाचा आहे, तो फारसा महत्वाचा नाहीच आहे. असं काहीतरी चुकीचं आपलं व्यक्तीकरण होतं ना. तेव्हा काही गोष्टीचा निग्रह करून आपला धर्माचार मात्र टिकवला. मुद्दाम लक्षात ठेवा, की अनेक वेळेला आपल्या युवावस्थेमध्ये आपल्याला त्याची किंमत लक्षात येत नाही. पण आपल्या वाणीची शक्ती, आपली आत्मशक्ती, आपली चैतन्य शक्ती ही जर अशा देशकार्यात, राष्ट्रकार्यात प्रचंड वाढवायची असेल, जर खूप लोकांना जर प्रभाव करायचा असेल, तर ही उपासना खूप महत्वाची आहे. आपण सगळे जाणता समर्थ रामदास स्वामींनी सगळ्या भारतभर आपले मठ निर्माण करण्यापूर्वी 12 वर्ष आधी स्वतःची उपासना केली. विवेकानंदांनी सगळ्या देशांमध्ये भारतीय तत्वज्ञान फैलवण्यापूर्वी स्वतःची उपासना एक मोठी केली आहे. तेव्हा स्वतःच्या उपासनेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या कर्तव्यांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. असा स्वधर्म म्हणजे उपासना धर्म सुद्धा नीटपणे पाळून, कर्तव्य धर्म नीटपणे पाळून, इतिहास नीटपणे सांभाळून, सांस्कृतिक उत्सव नीटपणे सांभाळून, भाषा नीटपणे सांभाळून, देशाचा निसर्ग आणि त्यातले सगळे पशुपक्षी सुद्धा अत्यंत सजगतेनं सांभाळून, इतक्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण यथाशक्ती संघटितपणे करू, तेव्हा
राष्ट्र निर्मितीमध्ये आपण काही काम केलं, अशा तऱ्हेचं योगदान आपल्याला देता येतं. अर्थात याबद्दल आपण सगळेच जण काही ना काही काम करताच आहात हे मला माहिती आहे. तेव्हा तुमच्या सगळ्या कार्याला मी वंदनही करतो, शुभेच्छाही देतो. आणि असंच आपण सगळे एकत्र मिळून आणि असं काम करणारे अनेक अनेक ठिकाणी, कोणी संभाजीनगर मध्ये असतील, कोणी अलिबाग मध्ये असतील, कोणी तिकडे इंदोर मध्ये असतील, अशांचं एक मोठं जाळं उभं करा आपल्या यंत्राच्या साहाय्याने, याला नेटवर्क असं आपण म्हणतो. आणि मग सगळे असं मोठ्या प्रमाणावर म्हणून या सगळ्या गोष्टी राखण्याची एक मोठ्या अभियान करूया, योजना करूया, की ज्या योगे आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये आलेले या सगळी परकीय प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आपल्याला कमी करता येतील, नष्ट करता येतील. आणि पुन्हा एक प्रकट प्रखर राष्ट्राभिमान प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होईल. तुमच्यामध्ये तर तो आहेच, पण अशा अनेकांमध्ये निर्माण करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करू. म्हणून मी मुद्दाम पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही थोडं थोडं नोंद करून घ्या, आणि इतके सगळे मुद्दे नंतर महिन्याभराने तशा ओळीनं आठवत नाहीत. आता राष्ट्र सांभाळायचं म्हणजे काय सांभाळायचं या विषयावर तुम्ही सगळे व्याख्यान देऊ शकाल का नाही मस्तपैकी, आणि द्या अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत तुम्ही जी जी व्याख्यान ऐकलीत ना ती अशीच परत परत ऐका, तयार करा. कारण उत्तम वक्तृत्व हे कर्तृत्वाला सिद्ध करणारं एक खूप महत्वाची गोष्ट असते. आणि एवढ्यासाठी आपण सगळे असेच प्रचारकही होऊ, प्रसारक होऊ, प्रेरक होऊ, आणि त्याचबरोबरीनं पुन्हा एकदा सागर भारताच्या राष्ट्राची उत्तम निर्मिती करूया. आता तुमचे थोडे प्रश्न ऐकतो आणि त्याची उत्तर मला जेवढी लक्षात येतील यथाशक्ती ती देतो. बोला. खूप खूप धन्यवाद बुवा. खरंच राष्ट्र हे नाव पहिल्यांदा आम्ही विचार केला होता, त्यावेळेस कुठलं नाव द्यावं या व्याख्यानमालेला, त्यावेळेस पटकन मनात आलं राष्ट्र हे नाव द्यावं. त्याचं खाली वाक्य सुद्धा राष्ट्रम परम धीमहि, भागवताच्या पहिल्या श्लोकात मला वाटतं खाली लिहिलंय सत्यम परम धीमहि. तर त्या राष्ट्राचं, परम अशा राष्ट्राचं चिंतन, आणि तेही दिग्गजांद्वारे, तुमच्याद्वारे खऱ्या अर्थाने हे नाव सार्थक झालं, सार्थकी लागलं. हे आज आम्हाला वाटतं आहे की जो 5 प्राण तुम्ही सांगितले, आणि खूप सांगायला आनंद होईल की आम्ही गेली अनेक महिने लॉकडाऊन चालू झाल्यापासून मार्च पासून सुरू केलेली उपासना ती रोज करत होतो, मात्र आज शनिवार रविवार करत आहोत. आणि या कालावधीमध्ये आम्ही अनेक गोष्टी केल्या, जसं तुम्ही म्हणाला इतिहास, तर डिबेट घेतल्या, महाभारत कालीन वेगवेगळ्या चारित्र्य किंवा वेगवेगळ्या त्या कथानकांवरती, त्या व्यक्तींवरती, की हे बरोबर. आणि त्यामध्ये मकरंद बुवांचंही खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यांनाही आम्ही असे बरेच प्रश्न, आज ते येऊ शकले नाहीत, मी त्यांना काल फोन केला होता, तर त्यांना एका ठिकाणी जायचं होतं म्हणून. आमचं असं डिबेट कर्ण, जसं तुम्ही म्हणाला कर्ण अर्जुन, किंवा शिवाजी महाराज औरंगजेब, किंवा रावण राम, अशा प्रकारचे जे डिबेट्स, वेगवेगळे वादविवाद आहेत, त्या वादविवादांच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी, मग हा एक आपलं मत मांडतोय, तो एक आपलं मत मांडतोय, असं आम्ही घेतलं. मात्र तो छोटासा प्रयत्न होता, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटला याचं उदात्तीकरण करण्यासाठी जर आपण पुन्हा एकदा आम्हाला वेळ दिला तर खूप खूप आम्ही एकदा उठला की मग एकत्र संमेलन करून एक मोठं शिबिर करू आपण तयार. नक्की नक्की बुवा, कारण इच्छा ती होतीच, लक्षावधी पाहिजेत आपल्याला अशी लोक करायला. नक्की नक्की बुवा. या जो संघ आहे त्या संघामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, बुलढाणा अशांसारखे अनेक लोक आहेत. आणि ही जी सज्जनगडावरच्या शिबिराचे पहिल्यांदा हे होते, आणि त्यानंतर प्रबोधनपर कथा म्हणून आम्ही एक शिबिर चालवलं, ऑनलाईन शिबिर चालवलं. त्यामधलेही अनेक लोक आहेत उत्साहाने आणि हिरिरीने सहभाग घेणारे. तर आम्ही म्हणजे मकरंद बुवा सुद्धा आम्हाला म्हणाले होते की तुम्ही पुढे चालवा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि आज तुम्ही म्हणताय की तुम्ही पुढे चालवा, मी तुमच्या पाठीशी आहे. आम्हाला अजून काही नको, यातच सर्व मिळालं. तुमच्या बरोबर आहे. नक्की नक्की. तुमच्या बरोबर अनेक प्रकल्पांमध्ये येईल आणि छान प्रकल्प आपण करूया. खूप 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 कृतज्ञ झालो बुवा, खूप खूप आनंद झाला. तर या ठिकाणी प्रश्न कुणाचे असतील तर त्यांनी हँड, आपला जो इथे हँड रेजचा ऑप्शन आहे हात वरती करण्याचा. दादा ओम पण शिकवण्याचे
ओके. ओम, तुला प्रश्न आहे? पण मला करता येत नाही, हा, कारण तू प्रश्न. हा. हा, बोल. मला एक प्रश्न होता की म्हणजे आता आपण सगळेजण ऐकतो. मी एकदा आमच्या शाळेतल्या बाई आम्हाला इतिहास शिकवत असताना मी त्यांना प्रश्न विचारला होता, तर त्यांनी मला काही त्याचं व्यवस्थित उत्तर दिलं नाही. की त्यांचं असं म्हणणं होतं की द्रविड लोक होते जे दक्षिण भारतात राहत होते पहिले, आणि ते इथले मूळ भारतीय होते, आणि आपण आर्यांनी इथे येऊन आक्रमण करून त्यांना जिंकलं आणि आपलं वर्चस्व स्थापन केलं, आणि आपण कुठल्या तरी फार्स का कुठल्या तरी देशातून आलेलो आहोत. त्याविषयी काय? बर, तुमच्या सगळ्यांच्यासाठीच मी ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून देतो की ज्या पुस्तकामध्ये शास्त्रीय DNA टेस्ट पासून सगळे प्रयोग करून या सगळ्या आपल्या भारतीयांच्या अनेक लक्षावधी लोकांच्या टेस्ट करून की आर्य हे भारताबाहेरचे नाहीत, ते इथलेच आहेत, आणि असं कुठल्याही आक्रमणाने त्यांनी केलेलं आर्य आक्रमणाचा सिद्धांत. आता काय शिक्षक असं म्हणतात, कारण शिक्षकांना ज्यांनी शिकवलंय त्यांच्याकडे हे पुस्तक उपलब्ध नाहीये, त्यांना हे त्यांचं शंका निरसन झालेलं नाही म्हणून. पण अत्यंत शासनाचं मान्य असलेलं आणि आता डॉक्टरांनी प्रूव्ह केलेलं अशा तऱ्हेचं एक पुस्तक मी आपल्यापर्यंत पोहोचवतो की ज्यावेळी आपल्याला ह्या विषयातल्या सगळ्या शंका बाजूला होतील की कुठेही द्रविडांवरती आर्यांचं आक्रमण आणि अन्याय असा कुठेही झालेला नाही. हा मुळात उत्तर भारतीय लोक आणि दक्षिण भारतीय लोक यांच्यामध्ये भांडणं लावण्यासाठी इंग्रजांनी केलेला उपद्व्याप आहे. आणि या दुर्दैवाने शत्रूच्या डावाला आपण बळी पडलेलो आहोत. पण आता अनेक संशोधकांनी ते पूर्ण असत्य व्यवस्थितपणे समजावून सांगणारी अप्रतिम पुस्तके तयार केलेली आहेत, आणि मी काही काळातच तुमच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचवतो. मुद्दाम संग्रहाने वाचा, शिक्षकांनाही परत द्या. मी अनेक पालक शिक्षक संघामध्ये सुद्धा ती वाटली आहेत पुस्तकं लोकांना, की शिक्षकांना मुळात ते पहिल्यांदा कळू दे. आता केंद्रात जाऊन आपण काही अभ्यासक्रम आता नाही बदलू शकत आहे, पण किमान हा धडा वाचून बाहेर आलेल्या माणसाच्या डोक्यात जर काही घोळ झाला असेल तर बाबा रे, त्यांना अजून माहित नाही, आम्हाला थोडंसं माहिती झालंय, हे थोडं वाच. एक रॅपिड रिडिंग म्हणून सुद्धा आपण अशा पुस्तकांचा वापर करूया. आणि तो आक्रमणाचा वाद अतिशय खोल आहे, आणि ह्याचं तुम्हाला सप्रयोग उदाहरण मिळेल. एक 4 दिवसात, आठवडाभरात मिळेल तुम्हाला. आणि अजून एक प्रश्न होता की म्हणजे तुम्ही म्हणाले उपासनेमध्ये म्हणजे आपण उपासनेसाठी प्रवृत्त केलं पाहिजे दुसऱ्यांना, की आम्ही करतोय तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला. पण असल्या कुठल्या वेगळ्या गोष्टी असतील, म्हणजे एखादं काही वेगळं काम असेल, तर त्याला खरंच सगळे मित्र येतात, पण बरेच जण नाही येत. त्यांना सांगू नये की अरे काय त्यात लॉजिक आहे त्यामागे, ते सांगू नये, ते जण येत नाही. पण त्यासाठी काय करायला हवं अजून? त्यासाठी हेच मी सांगितलं ना, आपली नाम उपासना जेवढी वाढेल आणि त्याबरोबर एखाद्या सद्ग्रंथाचं वाचन, म्हणजे त्यातल्या त्यात भागवत हे खूप फळ देणार आहे. आणि वाचन म्हणजे रोज आपल्याला काही खूप सगळे अध्याय वाचत बसायचे आणि 2-2 तास काम करायचे असं काही नाही. जसं ते टॉनिकचा एक चमचा असतो, तसं एक थोडासा जप, एक म्हणजे मिनिमम त्यातला एक माळ असते, थोडा आपल्याला शक्य असेल तेवढा थोडा जप, आणि भागवताच्या मूळ संस्कृत संहितेच्या त्याचे अर्थ नुसते बघत राहू नका, कारण त्याच्या शब्दांमध्येच एक शक्ती आहे. आणि एक समजा रोज एक श्लोक त्यातला मला वाचता आला किंवा 2, मला आज थोडासा वेळ आहे, मी 2-3 श्लोक त्याचे वाचले, अर्थ वाचला, परत श्लोक वाचले, तर एक महिने 4 महिन्यात तुम्ही मला तुमचा निरोप सांगा की काय तुम्हाला परिणाम होतो. की 100 लोकांना तुम्ही सांगितल्यावर त्यातले 100च्या 100 ऐकत नाहीत, अशी आज अवस्था असेल तर तुम्ही थोडंसं वाचन आणि नामजपाचा थोडा आग्रह करा. त्याच्यातले 10 जण ऐकायला लागले, या स्टेप पर्यंत तुम्ही जा, अजून तुम्ही चालत राहा, हळूहळू 20 जण ऐकायला लागले, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. तेव्हा हा प्रभाव सुद्धा आपल्या उपासनेनं बदलतो, निश्चितपणे बदलतो. याचा मला स्वतःला खूप मोठा अनुभव आहे, म्हणून मी आपल्याला सांगितलं. म्हणजे अर्थात फक्त भागवतच नाही, समजा तुम्ही म्हणलात ज्ञानेश्वरी वाचतो, चालेल ना. ज्ञानेश्वरीतल्या एक 4 ओव्या, 5 ओव्या, 10 ओव्या समजा मी रोज नीटपणे वाचल्या, अर्थ नाही कळत मला, ओवी वाचायची, अर्ध वाचायचा, परत ती ओवी वाचायची, आणि ज्ञानेश्वरांना ती प्रार्थना करायची की तुम्ही एवढं मोठं काम केलं, तुम्ही सांगितलेले लोक आज 700 वर्ष ऐकतायत, आम्ही 700 वेळा सांगितलं, कोणी एकदा ऐकत नाहीये, तर आम्हाला ती शक्ती द्या, असंच म्हणा तुम्ही. आणि संत आणि हे भगवंत आपल्याला ती शक्ती देतात. तुम्हाला 2 महिन्यात याचा अनुभव येईल. म्हणजे खूप मोठं नाही येईल असं नाही सांगत मी, की तुम्ही अगदी वाचायला लागलात आणि महिन्याभरात तुमचे सगळं जगच ऐकायला लागलं, असं नाही होणार. पण 100 जे ऐकत नव्हते त्यातले 2 का होईना ऐकायला लागतील, 4 का होईना सम्मिलित व्हायला लागतील.
ही शक्ती तुम्हाला भागवताचं किंवा ज्ञानेश्वरीचं किंवा दासबोधाचं सुद्धा, कुठले दासबोध जरी नुसता घेतलात वाचायला तरी सुद्धा, पण नित्य थोडासा का होईना त्यातला भाग वाचन आणि एक माळा किंवा जास्त जमलं तर आणखीन 2 माळा असा जप आपल्या नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम सारखं असं व्हायला पाहिजे. याने तुमच्या शक्ती खूप वाढते. धन्यवाद बुवा. खूप खूप धन्यवाद बुवा. खरं तर समर्थ म्हटलेलेच आहेत, उपासनेला दृढ चालवावे आणि त्यातून आपल्याला शक्ती. आणि मी एक कॉलेज मधला युवक म्हणून खऱ्या अर्थानं पाहतो की समोरची जी पिढी आहे ती प्रत्येक ठिकाणी विरोध करणारी आहे, की मला शेंडी राखल्यावरून सुद्धा अनेक प्रश्न, जानव घातल्या माळ घातल्यावरून सुद्धा अनेक प्रश्न, आणि ते तर काहीच नाही. तर रामचंद्रांवरती मी परवा एक मुलाखत बघत होतो एका प्रसिद्ध व्यक्तींची, की त्या या लॉ कॉलेजचा विद्यार्थी, विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. तो म्हटला राम हे त्या लोकांच्या बाबत इन्सिक्युअर असा शब्द वापरला. ते इतके असे हे होते, आपल्या माझी समाजामधलं एक स्थान आहे ते डळमळू नये म्हणून त्यांनी निष्पाप सीतेला सुद्धा जंगलात पाठवलं. नंतर अशा प्रकारचे ते प्रश्न, म्हणजे याच्या दृष्टिकोनातून खूप पित्त उसळतं बुवा. कधी कधी आम्ही आमच्या स्तरावरती विरोध करण्याचा प्रयत्न करतो, पण मग तो थोडासा अपुरा पडतो. त्या निमित्त एक प्रश्न आहे की तो कशा प्रकारे वाढवा किंवा काय करावं, की शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा अनेक वेळा असा. आता आपण असं पाहूया की विद्यार्थी परिषद आहे किंवा संस्कार भारती आहे किंवा आणखीन काही मोठी पॉकेट्स आहेत विद्यार्थ्यांची अशी, की चांगल्या पद्धतीनं चिंतन करून काही मांडायची इच्छा असलेली, अशा एक 5-6 संघटना थोड्या एकत्र करून एक मोठा प्रकल्प करायचा प्रयत्न करू आणि त्याने ते होईल, मोठं काम होईल असं वाटतं मला त्याच्यामध्ये. माझ्याही परिचयामध्ये काही अजून मोठ्या युवक संघटना आहेत, त्यांना आपण सगळे जॉईन होऊया एकत्र आणि पाहू काय करता येईल ते. थोडी स्वयंसेवक म्हणून तुम्ही थोडी जर मला मदत केली तर मी माझे संपर्क, तुमचे संपर्क असे सगळे एकत्र करून एक मोठी यादी करूया आणि मग एक मोठा मेळावा करू त्याचा. चालेल. नक्की बुवा, नक्की. आम्ही नक्की प्रयत्न करूया. यानंतर आदित्य वैद्याला प्रश्न आहे. आदित्य आणि हात वरती केलेला आहे, त्याला अनम्यूट कर अथवा. आदित्य ठीक आहे, तो नाहीये बहुतेक. हा ओके, लिव्ह झाला. यानंतर जय कार्यक्रम बाळा. हो 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 बुवा, ठीक आहे. जसं आपलं, कारण का झालं काय होतं काल आणि परवा की अनेक लोक होते, त्यांनी 8 वाजेपर्यंत झालं प्रश्न सुद्धा, त्यामुळे आम्हाला भीतीच होती की 8 वाजेपर्यंत. ठीक आहे, शेवटचे 2 प्रश्न घेऊया, एक जयचा आणि आदित्यचा, आणि मग आपण थांबूया. ठीक. आवाज येतोय माझा? हो येतोय. बोल बाळा. माझी आई तुमची कीर्तन ऐकते आणि मला असा प्रश्न आहे की तुम्हाला कसं असं वाटलं की तुम्ही या क्षेत्रात म्हणजे कसं काय आलात? अरे बापरे, ही मुलाखतच घेतेय. बर, एवढं एक सांगतो उत्तर पटकन, की माझे बाबा पण कीर्तनकारच होते आणि आमच्या घरालाच समर्थ रामदास स्वामींच्या पासून कीर्तनाची दीक्षा आहे. समर्थ रामदास स्वामींच्या अनेक भक्तांमध्येच एक आपळे नावाचे भक्त तेव्हा होते आमचे पूर्वज, आणि तेव्हापासून ते कीर्तनकारच होते त्या काळात. तर असंच कीर्तनाने तुम्ही सगळ्या समाजामध्ये जागरण करत राहायचं, असं आमच्या 400 वर्षापासूनच्या सगळ्या पिढ्यांना त्यांनी व्रत दिलंय, आशीर्वाद दिले, आणि म्हणून हे सतत काम चालू आहे. बाबांचंही काम होतं, आजोबांचं होतं, पणजोबांचं होतं, मी पण चालवतोय, माझा मुलगा पण याच्या पुढे ते चालवतोय काम, मुलगी पण माझे काम चालवते, किंवा असं सगळेच आम्ही कार्यरत होतो या बाबतीत. माझी पत्नी सुद्धा अतिशय उत्तम व्याख्यान देते आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये खूप पुढे असते आणि अनेक चळवळींना अनेक चांगली गती तिने दिलेली आहे. त्यामुळे समर्थांचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर असल्यामुळे हे सगळं वा, मस्त. खूप खूप धन्यवाद बुवा. यानंतर एक शेवटचा प्रश्न, आदिती वैद्य यांनी हात वरती केला होता.
ते आहेत का इथे? नाही येत बहुतेक दादा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा हा. बरं राधेश्याम, माझ्याकडे काही प्रश्न आलेत. त्यातला एक प्रश्न मी त्यातला निवडला. केवळ एक स्वानंद, केवळ हो, एक प्रश्न आहे. हो. माझे ते सर आहेत प्रशांत जाधव म्हणून, मी त्यांनाच विनंती करतो की त्यांनीच तो प्रश्न. नमस्कार बुवा, नमस्कार. हो, बोला बोला. मला खरं तर कीर्तनाचे प्रकार अर्थात ऐकून फक्त माहिती आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम म्हणजे मला अधिकृत माहिती त्याची त्या ठिकाणी हवी होती, की जेणेकरून की कीर्तन शिकण्यासाठी त्याची मदत त्या ठिकाणी होईल. एवढाच एक छोटासा प्रश्न आहे माझा. चालेल, माझा व्हॉट्सअप नंबर घ्या तुम्ही. हो सर, शुअर. आणि माझ्या व्हॉट्सअपवरती आपण संपर्क करू, माहिती देतो सगळी. हो सर. हा, ज्यांना ज्यांना म्हणून कीर्तन शिकायचं असेल त्यांना सुद्धा कीर्तन शिकवण्याचे माझे वर्ग असतातच चालू. त्याची मग केव्हा केव्हा हे असतात वर्कशॉप आहेत, ते मी तुम्हाला कळवतो. नंबर स्वानंद कडून हो, घेऊ चालेल, की स्वानंद तुमच्याकडून घेऊ आता कसं? घेतला तरी चालेल. ओके, येस येस येस. धन्यवाद, धन्यवाद सर. खूप धन्यवाद. मी माफी मागतो सर्व प्रेक्षकांची. नाही, नाही, बुवांना जायचं मला दुसरं एक बुवांना जायचं आहे, व्याख्यान आहे. आणि बुवांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे की बुवा पुढेही आपल्या बरोबर असणार आहेत. त्यामुळे प्रश्न जपून ठेवा. जसं आपण एक व्याख्यान मकरंद बुवांचं घेतलं ज्याच्यात तुम्ही फक्त प्रश्न विचारलेले आणि बुवांनी उत्तरं दिले होते, तसं नक्की आपण बुवांचं सुद्धा घेऊया. आणि तेही अशा प्रकारे हो, नक्की. हो, धन्यवाद. तर मी खूप खूप धन्यवाद. फक्त आपण एकदा आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून एकदा आपण वंदे मातरम लावूयात. याचा शेवटचा आजचा दिवस आहे राष्ट्र या व्याख्यानमालेचा. त्या निमित्तानं फक्त एक शेवट आणि बुवांचं आणि सर्व भाषणांचा एक कन्क्लुजन, एक समर्पक शेवट असा की मला एक छोटीशी कथा आठवली आणि ती सांगतो आणि आपण लगेच थांबूया. की एक मुलगा होता, तो मुलगा आपल्या वडिलांपाशी खेळायला आलेला होता. त्यावेळेस वडील त्यांचे काम करत होते, ते लॅपटॉप वरती होते, त्यामुळे मुलाबरोबर काही वडिलांना खेळता आलं नाही. पण मुलगा हट्ट धरत होता की मला वडिलांबरोबर खेळायचंय. आणि मग वडिलांनी शेजारीच पडलेल्या भारतीय नकाशाचे तुकडे केले. तशा प्रकारे ते करू नयेत पण त्यांनी केले आणि त्या मुलाला खेळायला दिले आणि त्या मुलाला सांगितलं की हे बाबा, याला हे तू जोडून आण, जोपर्यंत तू जोडतोयस तोपर्यंत माझं काम होईल आणि मग नंतर आपण खेळूया. यानंतर मुलगा मात्र बाहेर गेला. वडिलांनी विचार केला की बाबा हा मुलगा अगदी लहान आहे, 5 वर्षाचा आहे, त्याला आपल्या घराचा पत्ता माहित नाही, हा भारताचा नकाशा कसा जोडून आणेल. मात्र एक काही मिनिटांमध्ये, काही वेळामध्ये मुलगा आला आणि वडिलांना म्हणाला हा घ्या नकाशा. वडील अवाक झाले, चकित झाले, त्यांना कळे ना की बाबा हा कसं काय केलं. त्यावेळेस मग वडिलांनी मुलाला प्रश्न विचारला की तू कसं केलं. त्यावेळेस तो म्हणाला, बाबा मी खरं तर नकाशाकडे पाहिलंच नाही, नकाशाच्या मागे एका माणसाचं चित्र होतं, मी माणूस जोडत गेलो, राष्ट्र आपोआप तयार झाले. तर बुवांच्या व्याख्यानाचा सारांश हाच असावा असं मला वाटतं की आपण लोक जोडत जायचंय, माणसं जोडत जायचंय, राष्ट्र किंवा देश आपण म्हणतो भारत हा आपोआप तयार होईल. एवढं बोलतो आणि मी थांबतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण उभं राहायचं आहे आणि वंदे मातरमसाठी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. या वंदे मातरमनी आपल्या या कार्यक्रमाची सांगता होईल.
भारत माता की वंदे. जय. या सर्वांचं खूप खूप धन्यवाद की आपण सर्वजण या ठिकाणी आला. अत्यंत आनंद आणि अत्यंत उत्साहभराने आपण या पूर्ण राष्ट्र सिरीजचा, या राष्ट्र व्याख्यानमालेचा अनुभव घेतलात, आस्वाद घेतलात. ही राष्ट्र व्याख्यानमाला जी आहे ती आमच्या युट्यूब चॅनलवरती, आमच्या टेक्नो भारती या युट्यूब चॅनलवरती ही व्याख्यानमाला ती अपलोड केलेली आहे पूर्ण पहिल्यापासून. कॅप्टन संजय कर्वे, श्री अनिल कुमार झा, त्याचबरोबर डॉक्टर श्रीप्रसाद सिधये आणि आता हरिभक्तपरायण श्री चारुदत्तबुवा आपळेजी, या सर्वांचं जे व्याख्यान आहे ते युट्यूब वरती पूर्णपणे उद्या परवापर्यंत अपलोड होईल. आधीची व्याख्यानं युट्यूब वरती अपलोड केली गेलेली आहे आणि फेसबुकवर सुद्धा हे लाईव्ह आहे. त्यामुळं जे कोणी आपले आप्त स्वकीय याचा आस्वाद घेऊ शकले नाही आहेत त्यांना जरूर हे शेअर करा, त्यांना जरूर हे पाठवा, कारण अत्यंत मोठ्या मोठ्या लोकांनी आणि अप्रतिम अशा शब्दांमध्ये, उत्कृष्ट अशा शैलीमध्ये त्यांचा जो संदेश आहे, राष्ट्र निर्मितीचा संदेश, खरोखर राष्ट्र निर्मितीचा संदेश तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि ही जी व्याख्यानमाला जी आम्ही इथे आपल्या समोर आणली, तर खरंच आम्हाला कृतकृत्य वाटतं, धन्य वाटतं हे आज सांगताना की या राष्ट्र व्याख्यानमालेला अनेको लोकांचा, साधारण 350 ते 400 पर्यंत लोक आतापर्यंत जोडली गेली, त्यांनी ऐकलं आणि त्यांच्यापर्यंत ही व्याख्यानमाला पोहोचली. एक छोटासा आमचा प्रयत्न आपल्या सर्वांपर्यंत, आपलं राष्ट्र, आपलं सर्वांचं जे आहे की देश हा डोंगर, नद्या, जमीन, भूभागाने बनतो, पण राष्ट्र हे विचारांनी, संस्कृतीने एकत्र येण्याने तयार होतं. हाच आमचा संदेश आपल्यापर्यंत असेल आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल, पाठिंब्याबद्दल आपलं पुन्हा एकदा खूप खूप आपला धन्यवाद देतो, आपले पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि इथून पुढे सुद्धा आम्ही असं काहीतरी आपल्याला देण्याचा प्रयत्न करू याची ग्वाही देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. फक्त शेवटच्या ओळी सावरकरांच्या मला आठवतात की त्या अशा की गुणसुमने वेचियली मी या भावे की तिने सुगंधा घ्यावे. मी शिक्षित होत आहे, संस्कारित होत आहे, कशासाठी? तर भारत मातेला त्याचा फायदा होण्यासाठी. हाच विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजूया आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.